या नगरीचे माजी नगराध्यक्ष बाबू सावकार देबडवार, लाला बैठो अभी, लाला अब बैठो 5 मिनट। बाबू सावकार देबडवार आणि मानवता विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित सुनबाई कृतज्ञता सोहळा आणि सत्कार समारंभाला उपस्थित आदरणीय गुरुवर्य विरूपाक्ष शिवाचार्य महाराज, दुसरे गुरुवर्य नामदेव महाराज बारुळकर, या मुखेडचे भूमिपुत्र प्राध्यापक नागोराव कुंभार सर, डॉक्टर दिलीप कुंडे साहेब, खुशालरावजी पाटील उमरदरीकर, बळवंतराव पाटील बेटमोगरेकर, दशरथरावजी लोहबंदे, गंगाधर राठोड, बालाजी पाटील सकनूरकर, वसंतरावजी संबुटवाड, गौतमजी काळे, राम सावकार पत्तेवार, संतोष बोल्लेवाड, डॉक्टर सीतानगरे साहेब, डॉक्टर स्वामी साहेब, डॉक्टर इंगोले साहेब, मुखेडचे पोलीस निरीक्षक लक्ष्मणराव केंद्रे, मानवता विचार मंचाचे सस मस्कल्ले सर, बालाजी लिंगनवाड सर, सर्व मानवता विचार मंचाचे सदस्य, सर्व सन्माननीय व्यासपीठ, या गावातील सर्व ज्येष्ठ प्रतिष्ठित, सर्व गावातील डॉक्टर्स, व्यापारी, ज्यांचा या ठिकाणी सन्मान झाला, त्या सर्व आमच्या आदर्श सुनबाई, माझ्या सगळ्या बहिणी, उपस्थित बंधू आणि भगिनींनी, कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच सभागृहामध्ये एक खेळीमेळीचं वातावरण होतं। कार्यक्रमाची प्रस्तावना बाबू सावकारने केली, त्यानंतर खुशालराव पाटलांचं भाषण, एकंदरीत एक हलका फुलका सोहळा मानवता विचार मंच आणि बाबू सावकार देबडवार यांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी पार पडत आहे। काही दिवसापूर्वी बालाजी लिंगनवाड आणि बाबू सावकार हे दोघं या कार्यक्रमाची रूपरेषा घेऊन माझ्याकडे आले आणि त्यांनी मला वेळ निश्चित करायला सांगितली की तुमचा सत्कार करायचा आहे। मी त्यांना वेळ दिला, तारीख निश्चित केली, वेळही निश्चित केला, परंतु त्या दिवसापासून आतापर्यंत म्हणजे आज दुपारपर्यंत माझ्या डोक्यामध्ये कल्पना होती की आदर्श सुनबाईंच्या सोबत माझा कार्यक्रम का घेत आहेत याचा काही मला उलगडा होत नव्हता। म्हणजे सुनबाई म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये संकल्पना, त्यांनी सांगितलं की ज्या सुनबाई, ज्या बाईलेकी आपल्या माहेरमधून सासरमध्ये आल्या आणि आपल्या आई वडिलांप्रमाणे ज्यांनी आपल्या सासू सासऱ्यांची सेवा केली, अशा सुनबाईंची आम्ही निवड केली। परंतु असा काही माझा जॉब नव्हता, मित्र आमदार राजकीय माणूस होतो। नंतर मला असं वाटलं की या सुनबाईंना तो काही सासूरवास झाला असेल आणि मी आमदार झाल्यानंतर मला जो त्रास झाला होता नवीन, कदाचित हे एकत्र करून ह्यालाही त्रास झालाय, यांनाही सासूरवास झालाय, असं काहीतरी विचार करून बाबू सावकारने सुद्धा कदाचित यांच्यासोबत माझा सन्मान ठेवलाय की काय, असंही मला वाटलं। आणि आता मला वाटायला लागलंय कदाचित ते सत्यही असेल, परंतु त्यानंतर तो त्रास सहन करून सुद्धा आमदार म्हणून काम करत असताना ज्याप्रमाणे आता नागोराव कुंभार सर बोलले की जो जॉब, जी जबाबदारी या पदानं माझ्यासाठी निश्चित केली, त्या जबाबदारीला इमानदारीने न्याय द्यायचा मी प्रयत्न केला। 10 वर्ष या विधानसभेचा केवळ विकास झाला पाहिजे, सर्वसामान्यांपर्यंत शासनाच्या योजना आल्या पाहिजेत, निधी, विकास, लोकांचा नजरेला दिसणारा बदल, ज्याच्यावरती सर्वसामान्य माणूस विश्वास ठेवू शकतो, असा बदल या ठिकाणी घडला पाहिजे।
आणि हे सगळं होत असताना पारदर्शकपणे इथला व्यवहार झाला पाहिजे या भूमिकेतून मी सातत्यानं काम करत राहिलो. आता हा कौटुंबिक सोहळा आहे, त्यामुळं अधिकचं राजकीय भाष्य या ठिकाणी मी करणार नाही. परंतु खरंच 10 वर्षापूर्वी जेव्हा मी माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर काम करायला सुरुवात केली, त्यावेळेस अनेक राजकीय आव्हानं माझ्या समोर होती. माझा स्वतःचा अनुभव कमी होता आणि माझ्या समोर अनेक दिग्गज नेते होते. त्या सर्वांच्या गर्दीमधून आपलं डोकं वर काढून या विधानसभेमधल्या 3.25 लाख मतदारामध्ये एक नेता म्हणून स्वतःला प्रस्थापित करण्याचं आव्हान माझ्या समोर होतं. आणि आज 10 वर्षानंतर बाबू सावकार सारखे प्रसिद्ध कवी, म्हणजे आपल्या मुखेडपुरतं, हे माझ्यावर कविता करतात, याच्यापेक्षा मोठा माझा सन्मान नाही असं मी या ठिकाणी मानतो. मित्र हो, अत्यंत सुंदर कार्यक्रम बाबू सावकार यांनी या ठिकाणी आयोजित केला. हा आगळा वेगळा सोहळा आहे. आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करतो, आदर्श शिक्षकांचा सन्मान करतो, आदर्श मातांचा सन्मान होतो, परंतु आदर्श सुनबाईंचा कधी सन्मान झाला नाही. असा हा आगळा वेगळा सोहळा आपण केला. परंतु या सोहळ्यामध्ये सुद्धा काही कमतरता राहिलेली आहे आणि हे कमतरतेमुळे बाबू सावकार अनेक घरामध्ये मला वाटतं की थोडीफार तरी कुरबुर झाली असणार आहे. आणि त्यामुळं पुढच्या कार्यक्रमामध्ये आपण वेगळी कॅटेगरी याच्यामध्ये आपण करावी. जसं आता आपण याच्यामध्ये सांगितलं की ज्यांनी सासू सासऱ्यांची सेवा केली त्यांना आपण सन्मान दिला. काही सुनबाईंनी सेवा कमी केली असेल परंतु नवऱ्याला नीट केला असेल, अशा सुनबाईंना सुद्धा आपण या ठिकाणी बोलवावं आणि त्यांचाही आपण सन्मान करावा. आणि एक शब्द आपण मला दिला होता, एक शब्द मला आपण दिला होता जेव्हा खुशालराव पाटलावरची कविता आपण माघार घेतली. त्या दिवशी तुम्ही मला बोललात की मी अजून एक कविता करणार आहे आणि एक सत्कार सोहळा घेणार आहे की ज्यांनी ज्यांनी पक्षामध्ये राहून कधीही त्या पक्षाचं काम केलं नाही अशा नेत्यांची कॅटेगरी आपण काढूया आणि त्यांना आपण सत्कार करूया. तेवढा एक सत्कार सोहळा आपण घ्या. आणि माझी विनंती आहे, तिथं मला सत्कार करू नका, कारण मी माझ्या पक्षासोबत इमानदार आहे, पण त्या कार्यक्रमाला भाषण करायला मला जरूर बोलवावं एवढी आपल्या ठिकाणी विनंती करतो. खुशालराव पाटलांनी या ठिकाणी एक आशा व्यक्त केली की मागच्या 10 वर्षापासून तुषार राठोड सक्षमपणे या विधानसभेचं नेतृत्व करत आहेत आणि मुखेड शहर या विधानसभेमध्येच येते आणि याही शहराचं नेतृत्व करण्याची कुवत त्यांच्यामध्ये आहे. परंतु माझं काम हलकं करण्यासाठी बाबू सावकार, गंगाधर राठोड यांच्यासारख्या लोकांचं भविष्य काळामध्ये एका ब्रॅकेटमध्ये येऊन जर काम केलं तर नक्कीच माझ्यावरचा कामाचा ताणही कमी होईल आणि हे माझं काम, हा विकास हा अधिक सक्षमपणे सर्वसामान्यापर्यंत आपल्याला पोहोचवता येईल, अधिक प्रभावीपणे हे काम त्या ठिकाणी उभं राहील यावर मला विश्वास आहे आणि आपण हे कराल अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो. बाबू सावकार देबडवार यांच्या आणि माझ्या युतीबद्दल मंचावरच्या एका माणसाने मला विचारलं की तुमचं त्यांचं कसं आहे. तसं महाराष्ट्रामध्ये कोॲलिशन गव्हर्नमेंट तयार होते, राष्ट्रवादी, शिवसेना आणि महाराष्ट्राचं सरकार आणि भाजपचं सरकार म्हणजे कधी युती फिसकटते, कधी बोलणी फिसकटते, कोण कुठं पळतो. मी त्यांना एक गोष्ट सांगितली की मी असा एकमेव आमदार आहे, 3दा विधानसभा जिंकली ते सोडून द्या, त्याच्यापेक्षाही मोठं माझं एक फलित आहे की या तिन्ही निवडणुकीमध्ये बाबू सावकारने मला सहकार्य केलं. असा कोणताच आमदार मुकरमे झाला नाही. आणि कारण एखाद्या आमदाराला त्यांनी सहकार्य केलं तर पुढच्या निवडणुकीत त्यांचं बिनसायचं, परंतु न बिनसू देणारा आमदार फक्त मी आहे आणि तिन्ही निवडणुकीत त्यांनी माझं काम केलं. एवढं माझं या राजकारणाचं फलित असं मी समजतो. आणि बाबू सावकार त्यांच्या सर्व सहकार्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं.
त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो. आमच्या सर्व भगिनींचा या ठिकाणी सन्मान केला, मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी बाबू सावकारला अनेक वेळेस खाजगीमध्ये त्यांना मी सांगितलं की जोपर्यंत तुषार राठोड राजकीय क्षेत्रामध्ये ऍक्टिव्ह असेल, मी पदावरती असेल, बाबू सावकार मी तुम्हाला माझ्या सोबत घेऊन चालेल असा शब्द मी तुम्हाला देतो. तुम्ही माझ्या वडिलांचे मित्र आहात. गरुडकर साहेब, किसन पाटील, गोविंद राठोड, बाबू सावकार हे सगळे त्या काळात ते समकालीन नेते होते. त्यापैकी अनेक लोक आज आपल्यामध्ये नाहीत, पण त्या ग्रुपमधले फक्त बाबू सावकार हे एकटे आमच्या सोबत आहेत. राजकीय कारकिर्दीमध्ये कधी बिनसलं असेल, कधी आपण लांब गेलो असेल, तरी सुद्धा आपण माझ्या वडिलांचे मित्र आहात आणि मी तुमच्या पुढच्या पिढीतला तुमचा अनुयायी म्हणून मी कायम माझ्या वडिलांच्या मित्राला माझ्या सोबत ठेवून काम करेन असं मी त्यांना अभिवचन दिलंय. मी बाबू सावकार आजही माझ्या शब्दावरती कायम आहे. मी पुन्हा माझ्या पूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये मी आपल्याला सोबत घेऊन चालेल एवढं अभिवचन मी या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो. मानवता विचार मंच मागच्या अनेक वर्षापासून या तालुक्यामध्ये अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवत असते. खेड्याखेड्यात जाऊन गोरगरीब माणसांचं प्रबोधन झालं पाहिजे या भूमिकेतून हे सर्व रिटायर्ड लोक जे माझ्या वडिलांच्या बरेच बॅचमेट आहेत, बरेच माझ्या वडिलांचे सहकारी होते, हे काम करत आहेत. त्यांनी सुद्धा या कार्यक्रमामध्ये हिरिरीनं सहभाग घेतला आणि आम्हाला त्यांनी इथं आमंत्रित केलं, आमचा सन्मान केला. त्याबद्दल बाबू सावकार आणि त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. आपण सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.